अमळनेर येथील नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष वारंवार भेटत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मंगळवारी नगर परिषद कार्यालयात अनोखे आंदोलन करण्यात आले। नगराध्यक्षांची भेट न झाल्याने त्यांच्या कार्यालयातीलच खुर्चीला हार घालून निवेदन चिटकवून निषेध नोंदविण्यात आला। आंदोलनादरम्यान नगराध्यक्षांशी वारंवार संपर्क साधूनही भेट मिळत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण करणे ही त्यांची प्राथमिक जबाबदारी असून नागरिकांना भेटण्यासाठी वेळ न देणे योग्य नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। यावेळी नगर परिषद प्रशासनाला सविस्तर निवेदन देण्यात आले। लोकांच्या समस्या सुटल्या नाही तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दुर्गेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शहरातील युवक, महिला व नागरिक सहभागी झाले होते। कॉन्टॅक्ट करतोय ते म्हणता की मी आता बाहेर आहे, मी धुळ्याला आहे आज सकाळी, तर मी त्यांना कॉल केला, ते म्हणता की मी सिल्लोडला आहे, त्यांच्या आमच्याशी भेटणं जमत नाही। आम्ही दररोज परवाच्या दिवशी आलो, उद्या काल आलो, आज आलो, आम्हाला ते भेटायलाच तयार नाही। तर आम्ही निवेदन थेट आम्ही जरी त्यांनी ऑफिस खोलून नसतं तर आम्ही त्यांच्या लॉकरला, त्यांच्या दरवाजाला आम्ही निवेदन चिपकवलं असतं। आज लॉकरवर पण जर आम्ही त्यांच्या खुर्चीला निवेदन चिपकवलं, जर ते आमच्याशी भेटायच्या तयार नसतील तर आम्ही आपत्तीने करू शकतो। रोज लेडीज दुसरा विषय अजून पहिला नाक्यापासून आपल्या चोपडा नाक्यापासून तर थेट आरके नगर पर्यंत गेल्या महिन्याभरापासून लाईट बंद आहे। मार्केटच्या समोर परवाच्या दिवशी नेक्सॉन गाडीचा एक ऍक्सिडेंट झाला। यांना वेळोवेळी फोन करून सुद्धा हे सांगतात की बुवा मी काय करणार आहे। मग कामं जर होत नसतील तर मग आम्हाला या पद्धतीने अवलंब करायला मोकळे आम्ही नसतील यांना टाइम भेटत तर यांनी पुढची सोडून द्यावी। तुमच्या वार्डातले नगरसेवक कोण आहे? अगोदर त्यांना इन्स्टिमेशन दिले का तुम्ही? आम्ही त्यांना इन्स्टिमेशन दिले नाही। नगरसेवक काय कोण आहे? भरत लालवानी आणि शोभाबाई गडरे। त्यांना तुम्ही निवेदन देणार का असं त्यांना कळवलं का अगोदर? नाही, आम्ही त्यांना कळवलं नाही, कारण की बरेचशा जागा प्रत्येकाने त्यांना बोलवलं आहे। आमच्याकडे लेडीज आहे सर्व, आमच्या सोबत आमचे तरुण मित्र मंडळी आहेत। आम्ही येऊन गेलो आमच्या पद्धतीने निवेदन द्यायला, आणि नसतीलच ते भेटत तयार आम्हाला। त्यांचे कामं चालू आहेत तर का त्यांनी नगराध्यक्ष व्हायची हौस करायची? आपले आपले वयस सांभाळायचे ना। ते काल बोलले मी धुळ्याला आहे, आज बोलले सिल्लोडला आहे, परत मी उद्या आलो असतो, वेट केला असता, त्यांनी परत सांगितलं असतं मी जळगावला आहे किंवा नाशिकला आहे। गटारीचे फोटो टाकतो तुम्हाला मी। 1.5 महिन्यापासून यांना व्हॉट्सअपला सुद्धा सीओ साहेबांना टाकलंय, कंडारे साहेबांना टाकलेले, तरी सुद्धा आज परत 40 वर्षाची गटार निघते ती आता यांचे कर्मचारी म्हणतात की ती गटार आमच्याकडनं निघणार नाही, तोडफोड करावी लागेल मोठ्याची। त्याचे फोटो मी तुम्हाला व्हॉट्सअपला टाकतो।